मी का नमस्कार करतोय? देव आहे मी. या कॉस्ट्युमवर जाऊ नका, कारण मॉडर्न देव आहे मी. तर आज आहे व्हॅलेंटाईन डे. यावेळेस मी असं ठरवलंय की या जगात फक्त एकाच जणाची इच्छा पूर्ण करायची, आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी अदृश्य आहे. चला तर मग बघूया गंमत. चला आज एक नवीन आयटम काढूया. अरे ही नाही ना कुठे गेली? ए तुला काय वाटलं चांगली म्युझिक लावली मग तुला लाईन देईन मी बावलं? हॅलो, अरे आता तुझीच आठवण काढत होते. मग काय गिफ्ट देणार तुम्हाला? ओ वाव, अरे पण आपल्याला भेटता नाही ना, आमचे कॉलेज आहे ना. बरं तो हॉस्टेलमध्ये पाठव गिफ्ट. ओके ओके. हो का, ठेव पप्पांचा कॉलेज आहे, ठेव. हा स्वीटू बोल. काय नाही रे, पप्पांचा फोन होता. खूप काळजी करतात रे. संध्याकाळी कुठे भेटायचं? ठीक आहे, येते मी, येते. बाय बाय. हाय पिया. अगं किती उशीर, सगळे मुलं निघून गेले असते म्हणजे. आणि फोन कोणाचा होता? हा बघ ना याचा. या किती भारी माल काढलाय ग तू. काढलाय? किती चालू पुरी त्या. देवा, आज एखादा तरी समजदार मुलगा माझ्या बॉयफ्रेंड बनू दे. असंभव. समजदार मुलं गर्लफ्रेंड करत नाहीत. ए तुझ्या लग्नाची चर्चा झाली, काय झालं? ओहो, लड़कों की आदा हमें पसंद नहीं, लड़कों के डिमांड हमें पसंद नहीं. वो तो होने वाले बच्चों की जिद होती है कि हमें पापा चाहिए, वरना शादी करने में हमें कोई इंटरेस्ट नहीं. कोण तू? ओ आणलं का सगळं? थँक्यू सो मच. थँक्यू. हो पैसे मला माहिती, तू माझ्याकडून पैसे नाही घ्या. सो स्वीट. थँक्यू. जा, संपले तुझे डायलॉग. जा. तुझं बरं आहे ग, तुझं बरं आहे ग. तुला 7-8 बॉयफ्रेंड आहे, कसं काय मॅनेज करतेस तू एवढं? वेल हम आशिकी की राह में कमाल करते हैं, हम आशिकी की राह में कमाल करते हैं. आई लव यू सिर्फ इतना सा लिखकर सेंड ऑल करते हैं. तुझसे पुराना तो मत कर इतना गुरूर सूरत पे हसीना, मत कर इतना गुरूर सूरत पे हसीना, तेरी सूरत पे नहीं तेरी सादगी पे मरते हैं हम. अरे कोण हा छावा? तेरा ध्यान किधर है? हाय गर्ल्स, काय मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. काय बोल ना. तुझ्याशी नाही, नैनाशी बोलायचं होतं. माझा इन्सर्ट जा, ती नाही बोलणार तुझ्याशी. ही पावलेट तू माझी क्लायंट बोलते. थांब जरा. बाजूला येतेस का? काय बोल ना. बर्थडे गिफ्ट आवडलं का? घेतला आवडून. थोडं पर्सनल होतं ग. बोल की. अरे आज माझं फर्स्ट टाइम आहे. तिची 50वी वेळ असेल ना. काय फर्स्ट टाइम आहे? आणि मला ना खूप दिवसापासून काय खूप दिवसांपासून? मला काहीच कळत नाही, नीट सांगणार आहे. अरे बोल. इंसान में हिम्मत होनी चाहिए. जानता हूँ तुझे सीमेंट भी होती है. मला तू खूप आवडतेस. उतरला बाटली. अरे असं कसं पण? मी काय एवढी सुंदर आहे का कोणाला आवडायला? सुंदर आहेस म्हणून तर आवडतेस. नाही नाही, तू खोटं बोलतोस. माझी घरची खूप स्ट्रिक्ट आहे. जसं का माझ्या घरच्यांनी मला मुलीछेड समितीचा अध्यक्ष केलाय. मला आता माझं सुंदर होण्याचं राग यायला. मला नाही असं प्रेम बी म्हणून. चल ग पिया आपण. कारण तुझा नंबर दे ना मला. आवडत तो माझ्या लाईनवरती तू का मध्ये पडते? अरे पण तू नाही म्हणते ना, मग मी ट्राय करून बघते त्याला. तेवढंच माझ्या या वर्षाचं टार्गेट पूर्ण होईल. हा नुसते बोलत म्हणून तुझ्याकडे क्लायंट कमी आहे. चल चुपचाप चुपे. नाही ना, बघ परत एकदा विचार कर. लय जीव आहे का तुझ्यावर माझं? मैं तेरे लिए मर जाऊंगा, मिट जाऊंगा, तेरे लिए खंडाला के घाट से कूद जाऊंगा. आबक जसं जमन तसं कर. हे देवा, मी फक्त एकाच मुलीवर प्रेम केलं आणि ती तू माझ्या नशिबात नेलेलीस का? कोण आहात तुम्ही? अजय देवगण. काय देव आहे मी, देव. अरे देव आहेस तू? त्या मुलीवर जुळून दे माझं. अरे खरंच एवढी पावर असती मीच नसतं त्या
मुलीवर जुळून घेतलं. कोणती 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 तुझी अरे काय जुळून दे खूप चालू पोरगी आहे ती. नाही, नाही. बॉयफ्रेंड आहे तिला. नहीं तुम्हाला असं फसवण्यासाठी बोलतोय ना. नाहीतरी मी तिला विसरलोय. हासिल करके कोई भी प्यार पा सकता है पर खोकर किसी को चाहना असली प्यार होता है. अरे कसलं ढेकळाचा असली प्यार बघ तिची हिस्ट्री. नहीं अरे नको नाराज हो. थांब सांग तुझी इच्छा मी पूर्ण करतो. मला नव्हतं वाटलं ती अशी असेल म्हणून. मुलींना कधीच समजणार नाही मुलांचं दुःख तर मी मागतो मुलींना मुलांसारखं त्रास झाला पाहिजे. ठीक आहे तथा तू जा आता तू. आजपासून मुली मुलांसाठी तरसणार. 4 वर्षानंतर आता तो फक्त इंटरव्ह्यू झालाय. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. चार आगे आगे देखो होता है क्या. 4 वर्षानंतर बाबाजी कठून बाबाजी कठून दुष्ट मेला. जाऊ दे ग, मुलं अशीच असतात दळवृत्तीचे. ओ गॉड एवढी मुलं. तो बघ राजे भोसले किती स्मार्ट दिसतोय. आज एक तरी चहा पटूनच घरी चालते. 4 वर्ष झाले एक पण भेटत नाही. माझ्या रिचार्जचं पण खूपच अवघड झालं. आणि मला शॉपिंगला स्वतः पैसे खर्च करायला लागत. आएगा ये लड़का किसी के हाथ में आएगा ये लड़का. हा बघ ए मी पटवणार. स्कोर कोणाचं जास्त आहे. ओ शेट. ए इकडे बघितले का कुठं बसली. ये इकडे. काय नाव काय तुझं. मनोहर. गर्लफ्रेंड आहे का तुला. हा लाज नाही वाटत का असं काही विचारायला. त्यात काय लागलं. हे पहा मी तसा मुलगा नाहीये. अरे मी खूप चांगली गर्लफ्रेंड बनवतो. बघ ना काय ते. अशा खानदानी आणि संस्कारी मुलांना रस्त्यावर सोडणं योग्य वाटतं तुम्हाला. तुमच्या घरी कोणी बाप भाऊ आहेत की नाही. बाप भाऊ आहेत रे पण तुझ्यासारखा छावा नाही. मी तुझ्यासोबत गॅदरिंगला डान्स पण करेन. प्लीज काय तर कर. हे बघ चुपचाप माझा रस्ता सोडा नाहीतर मी पुरी मॅडम कडे तुमची कंप्लेंट करेन. दादा जा तू जा. 4 वर्ष आधी मुलांना एवढा त्रास होता. काय माहित होता असं बाया. हनुमान मला ओळखलं पण त्याचा आता काय फायदा नाही राहिला. मी चुकले रे. मला माफ कर प्लीज. अरे हे तर आपलेच कार्यकर्ते. ओ माय गॉड अजय देवगन. अरे देवा आपण हे देवा तू काय केलं आमच्यासोबत. असा अन्याय का. अन्याय हा अन्याय विसरली का. 7-8 बॉयफ्रेंड आता कसं फील होते. मला माफ कर देवा. आम्ही चुकले रे. असा त्रास ह्याला किती झाला असेल. जाऊ दे देवा. यांची चूक समजले यांना माफ करून टाक. हे शक्य नाही कारण ज्याने ही इच्छा मागितली होती त्याला त्याचा जीव घ्यावा लागेल. ठीक आहे मी अजूनही तिच्यावर एवढंच प्रेम करतो त्यासाठी मी माझा जीवही द्यायला तयार आहे. अरे वा यालाच म्हणतात खरे प्रेम. प्रेम करा पण एकावरच करा कारण दुसऱ्यालाही मन असते हे लक्षात ठेवा. ठीक आहे ही पण इच्छा स्वीकार तथास्तु. पण मला सांग तू गेल्यावर यांना काय त्रास होणार. मैं तो उसे खो दूंगा जो मेरा था ही नहीं पर वो उसे खो देगी जो सिर्फ और सिर्फ उसी का था. भावांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही पण प्रेम करायचं असलं तर एकावरच करा. सत्यनारायणाचा प्रसाद असल्यासारखं सगळ्यांना वाटत फिरू नका.